महायोगपीठे तटे भीमरथ्याम समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। आमच्या मागे ज्या देवतेचा अधिष्ठान आहे, आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत गुरु नमः शंभवाय च मयो भवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च। त्या आदिदेव महादेव शंकराच्या चरणी विनम्रतेनं साष्टांग प्रणिपात करून आज ज्यांच्या समोर आज आम्ही बसलेलो आहोत, संपूर्ण हैदराबाद नगरीला आपल्या शक्तिशाली सामर्थ्याने पवित्र करणारे भटजी बापू, आज त्यांना कोणी पाहिलेलं जरी नसलं तरी म्हणतात की द्वादशीची पंगत खूप इथं मोठी होती। असं एक पवित्र स्थान ज्या भटजी बापूच्या चरणी सुद्धा विनम्रतेनं साष्टांग प्रणिपात करून वारकरी संप्रदायातील गंगू काका शिरवळकरांची परंपरा म्हणजे एक जिवंत आणि ज्वलंत अशी परंपरा आहे, ज्यांनी वारकरी संप्रदायातील वारकरी घडवण्यासाठी ज्या गंगू काकाने अहोरात्र कष्ट घेतले, आज त्यांचीच परंपरा चालवत असलेले। खरं तर यांचे वडील कैलासवासी म्हणायला सुद्धा हृदयाला किती त्रास होतोय हे सांगू शकत नाही। आम्ही त्यांना सगळे दादाच म्हणत होतो, अकस्मित आमच्यातून निघून गेले, पण त्यांची पुढची परंपरा आज समर्थपणे दोघे भाऊ चिरंजीव भागवत असतील चिरंजीव श्रीनाथ असतील अतिशय समर्थपणे सांभाळतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि आज ते या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून कीर्तन करण्यासाठी आलेले आहेत। ते आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज, आमचे चिरंजीव श्रीराम महाराज, भटजी बापूंची परंपरा अतिशय निष्ठेनं चालवत असलेले आदरणीय भगवानजी महाराज आणि त्यांच्या बाजूला बसलेले आदरणीय गोविंदराज महाराज, ज्यांनी सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम केला। यज्ञो यज्ञप्रति यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनाः यज्ञभृत यज्ञकृत यज्ञी यज्ञभुग यज्ञसाधनाः यज्ञान्तकृत यज्ञगुह्यमन्नमन्नादेव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानस सामगायनः। ज्या सर्व ब्रह्मवृंदाने अतिशय निष्ठेने आज हा जो कार्यक्रम केला, त्या सर्व ब्रह्मवृंदांना सुद्धा विनम्रतेनं प्रणिपात करून आज संगत घडलं तर दोन्ही चांगलंच घडत असतं। इथं आल्यामुळे भागवत महाराजांचं दर्शन झालं आणि इथं आल्यामुळे भटजी बापूंचं दर्शन झालं, त्यामुळे आज माझा भाग्याचा उजळा झाला। आणि या दोघांचं तर दर्शन झालं पण रुचम ब्राह्मण जनयंतो देवा अग्रे तदब्रुवन्न जस्त्वैवं ब्राह्मणो विद्या तस्य देवा। ज्यांनी धर्म टिकवला, ज्यांनी धर्माचे संस्कार टिकवले, ज्यांनी धर्माचं आचरण टिकवलं, त्या पवित्र ब्रह्मवृंदाचं सुद्धा दर्शन झालं। त्यांनाही विनम्रतेनं नमस्कार करून आज थोडंसं सहस्त्रचंद्र दर्शनावर आपण चिंतन करूया। खरं तर माळ घातली की माणसाच्या आयुष्यामध्ये उपासना चालू होतात। म्हणून आमच्याकडे काही धर्म असे आहेत
की जन्माच्या आधीपासून त्याच्यावर संस्कार करतात. आता एक शैव धर्म आहे, शैव धर्म. त्या शैव धर्मामध्ये जी गरोदर महिला असते तिच्या 8व्या महिन्यामध्ये तिच्या पोटाला संस्कार करून लिंग बांधलं जातं आणि ते लिंग मेल्यानंतर सुद्धा काढलं नाही जात. असा एक धर्मसंस्कार आहे. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये लग्न होऊन स्त्री घरी आली, सूर म्हणून आली की तिच्या गळ्यात पहिला सुरू जेवढं मंगळसूत्राला महात्म्य आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्व त्या माळेला आहे. तिच्या गळ्यामध्ये ती माळ घातली जाते आणि ती माळ घालून तिला एकादशीची उपासना दिली जाते आणि तिच्यावर संस्कार करायला चालू होतात. मग जन्मजात असे संस्कार होतच असतात माणसावर. पण धर्मसिंधूमध्ये आज आपल्याकडे 50 वर्षापासूनचे एक एक संस्कार सांगितलेले, एक एक शांत्या सांगितलेले. 50 ते 55 एक शांती करावी लागते, 55 ते 60 एक शांती करावी लागते. 55 ते 60 शांती झाल्यानंतर 61 त्याची वेगळी करावी लागते आणि 60 ते 65 मध्ये परत त्याची वेगळी शांती करावी लागते. 65 ते 70 करावी लागते, 70 ते 75 करावी लागते. 75ची शांती करून अमृत महोत्सव हा त्याचा वेगळा संपन्न करावा लागतो आणि अमृत महोत्सव झाल्यानंतर 75 ते 80 मध्ये एक शांती करावी लागते आणि 80 पूर्ण झाल्यानंतर, 80 करत नाही, 80 पूर्ण झाल्यानंतर 81व्या वर्षामध्ये सहस्त्रचंद्र दर्शन हे केलं जातं. हे का केलं जातं? हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला शास्त्रार्थ आहे. कोणती गोष्ट घ्या, असं का करावं याला शास्त्र आहे. उजवा पाय का ठेवावा याला शास्त्र आहे. गंध कुठल्या बोटाने लावावं याला शास्त्र आहे. मंत्र कसा म्हणावा याला शास्त्र आहे. आता गुरुजी घन म्हणत होते, पद कसा म्हणावा, क्रम कसा म्हणावा, जटा कशी म्हणावी, घट कसा म्हणावा याला शास्त्र आहे. चुकीचा म्हटला तर देती घेती नरकाचा. हात जरी चुकीचा चालला तरी महाराज शास्त्रामध्ये त्याला दंड आहे, इतकं लक्षात. आचमन करताना आचमन किती करावं, किती प्यावं याला सुद्धा शास्त्रार्थ आहे. नाही करता येणार. ब्राह्मणाने किती करावं, क्षत्रियाने किती करावं, वैश्याने किती करावं याला शास्त्र आहे. आणि एवढंच का करावं त्याला सुद्धा शास्त्र आहे. आता ते सगळं मला इथं बोलायला वेळ नाही, कारण माझं परत संध्याकाळी किल्लारीला कीर्तन आहे. प्रसादने फार गळ घातली होती किल्लारच्या कीर्तनाची, पण ते शक्य नव्हतं. आधी तारीख दिलेली होती आणि भागवत महाराज करणं काय किंवा औसेकर महाराज करणं काय दोन्ही एकच आहे. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते मला वेगळे नाही आणि मी त्यांना वेगळा नाही. आणि आज 80व्या वर्षी आज ही शांती केली जाते. आणि ही का करतात शांती? तर जे बाळ जन्मल्यापासून जन्मतो, जो जन्मल्यापासून अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या पंचांगमध्ये चंद्रदर्शन असं लिहिलेलं असतं. चंद्रदर्शन असं लिहिलेलं असतं. मग 80 वर्षापासून, पहिल्या दिवसापासून 80 वर्षापर्यंत त्याला 948 वेळेस चंद्रदर्शन झालेलं असतं. बघा शास्त्र काय सांगतात, त्याला कळू अथवा त्याला न कळू, त्याला ज्ञात असू किंवा त्याला ज्ञात नसू, त्याला दर्शन होत असतं. इतकं लक्षात घ्या. 3 महिन्यातून एकदा अधिक मास येतो. याच्या 80 वर्षापर्यंत 28 वेळेस अधिक मास येऊन जातो. 28 वेळेस. आणि यांना 28 वेळेस चंद्रदर्शन होत असतं. आणि प्रत्येक 3 वर्षातून जे ग्रहण येतं, ग्रहण, त्या ग्रहणाचे 24 वेळेस त्यांना दर्शन होतं. या तिन्हीची जर बेरीज केली तर आजच्या 81व्या वर्षामध्ये
1000 वेळेस त्यांना चंद्रदर्शन झालेलं असतं. कारण पत्रिकेत असं सांगितलेलं असतं. तुम्ही बघा, गुरुजी लोक ज्यावेळेस मंत्र म्हणतात, लग्नाचा जरी मंत्र म्हणत असताना चंद्राला सोडून म्हणत नाही. तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव. चंद्र हा बलवान असला पाहिजे. आणि एखाद्या वेळेस, आता इथं सगळे विद्वत ब्राह्मण त्याच्यासमोर बोललं मी चुकीचं होत आहे, पण शास्त्र असं सांगतंय की एखाद्या शुभ कामाला जायचं असेल तर ब्राह्मण बघतो कितवा चंद्र आहे, सन्मुख चंद्र आहे का उजवा चंद्र आहे. उजवा चंद्र असला तर म्हणतो जा तुझं काम होऊन जाईल. डावा चंद्र असला तर म्हणतो जरा थांब, आजचा एक दिवस थांबावं लागतं त्याला. कारण त्याला ते बळ प्राप्त होत नाही. बळ आणि कोणतंही काम करायला बळ लागतं, इतकं लक्षात घ्या. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये जर चंद्र चांगला असला, पुरुष सूक्तामध्ये सुद्धा आलंय, चंद्रमा मनसो जातच चक्षु. चंद्राचं वर्णन आलेलं आहे महाराज त्याच्यामध्ये. आणि चंदनम शीतलम लोके चंदनाम अभिचंद्रमा असं वर्णन केलेलं आहे त्याचं. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा म्हटलेलं आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की. आणि म्हणून आज प्रसाद असतील, प्रसादचे भाऊ प्रतीक ना, प्रतीक असतील, त्यांचे जावई योगेशजी असतील, या तिघांना धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण त्यांनी त्यांच्या वडिलांचा चंद्र दर्शन केला. हा चंद्र दर्शनाचा सोहळा म्हणजे आपल्याजवळ असलेल्या पैशाची उधळण नाही. जसं आपण संध्याकाळी वाढदिवसाच्या दिवशी करतो, ती उधळण नाही आहे. याने त्यांना जीवेत शरद शतम, त्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळू दे म्हणून या आजच्या पवित्र दिवशी प्रार्थना केली जाते. इतकं लक्षात घ्या. जीवेत शरद शतम, शतमिंद शरदो. खूप त्याचे प्रमाण तुम्हाला देता येण्यासारखे आहे. 100 वर्षाचं आज त्यांना आयुष्य मिळू दे म्हणून प्रार्थना आहे. आपल्याकडे लोक म्हणतात 60 बुद्धी नाठी, 60 झाली की त्यांचे सगळं संपतं म्हणतात. पण शास्त्रात, आयुर्वेद शास्त्रामध्ये खरा माणूस म्हातारा 80 वर्ष झाले की होत असतो. आणि आता तर आम्ही 80 झाले की वर जाऊन बसत असतो. पण भास्कररावजी, तुमचा योग चांगला आहे, नावच भास्कर आहे. कारण सगळे ग्रह बिघडले तरी चालतील, पण सूर्य बिघडला की खालासून जात आहे. म्हणून भास्कर चांगला पाहिजे कधी. आणि वळसंकर घराण्याला जर सांभाळणारा कोण असेल तर तो भास्करच आहे. तुमचा आशीर्वाद आज त्यांना गरज आहे. आज आपल्या आशीर्वादाची त्यांना गरज आहे. दोन्ही मुलं जावई यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज त्यांनी हा कार्यक्रम केला. आता महाराज लोक दाखवायसारखे कार्यक्रम करतात. काही काही जण तर 50 झाली की आपले विधी करायला चालू करतात. हो. आणि बरोबर हे का केलं पाहिजे? शांत्या केल्या पाहिजे. शांती का केली पाहिजे? त्या जीवनाचं कल्याण होतं. खरं हे वय असं आहे, हे वय असं आहे, भास्करराव जे असतील त्यांच्या मंडळींचं असेल, हे वय असं आहे की यावेळेस बुद्धीला शांती पाहिजे, मनाला शांती पाहिजे. ज्या चित्तामध्ये मल स्थापित झालाय ते मल विमल झाला पाहिजे आणि या हाताने परमार्थ घडला पाहिजे. म्हणून ही शांती करावी लागते. म्हणून ही शांती करावी लागते. आज एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाला, आजकाल आमच्या इथं बालाजी देवकते होते, त्यांच्याकडे एक कीर्तन होतं काल रात्री. खूप मोठं कीर्तन बालाजीने केलं रात्री. आणि त्या योगाने आज इथं येण्याचा योग आल्यामुळे महादेवाचं दर्शन असेल, भटजी बापूचं दर्शन असेल, विद्वत ब्रह्मवृंदाचं दर्शन असेल, आमच्या वारकरी संप्रदायाला इथे फड परंपरेचं दर्शन असेल, आज घेण्याचा योग आला. त्यामुळे वळसंकर कुटुंबांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत.
त्यांना आशीर्वाद देतो. अकल्प आयुष्य व्हावे दया गुळा माझ्या सकळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा नोहे कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी विधान पांडुरंग. प्रसाद आणि त्यांचे भाऊजी हे पंढरीचे वारकरी आहेत, माळकरी मंडळी आहेत. वाऱ्या करत असतात, दर्शनाला सातत्याने येत असतात. नाही मला सांगतात म्हणून सांगणार नाही, ते नाही सांगणार आहे. ते दर्शन घेत असतात आणि पांडुरंगाची खूप चांगली उपासना करत असतात. आमचा प्रत्येक उत्सव असेल, सेवा असेल, प्रसाद जातीनं उपस्थित असतो. आणि म्हणजे त्याला एक चांगला आहे, सासरवाडीला आतुरची आहे. कट मारताना औसा मारून मग पुन्हा पुढे जायचं. आणि एक अजून दुसरी गोष्ट चांगली आहे, त्याचे साडू त्यांच्या सोबत नेहमी असतात. देवबाप्पा नेहमी असतात सोबत. आणि त्यामुळे एक चांगला पारमार्थिक जीव आज घडलेला आहे. खूप आनंदाचं वातावरण आहे आज त्यांच्या घरच्या या आनंदाच्या वातावरणामध्ये. असं म्हणतात, विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करीताती. देवाला सुद्धा असे कार्यक्रम करताना आनंद होतो. मला प्रसाद अजून एका गोष्टीचा खूप आनंद झाला. तुम्ही जर ठरवलं असतं तर घरच्या जवळ तुमच्या एखादं चांगलं मंगल कार्यालय तुम्हाला मिळालं असतं, एखादं चांगलं हॉटेल मिळालं असतं, बफेमध्ये लोकांना चांगलं पनीर पिनीर खाऊ घालून पाठवलं असतं. पण भटजी बापूच्या मठामध्ये आज तुम्ही सगळ्यांना जो प्रसाद देण्याचा कार्यक्रम केला आणि भटजी बापूंच्या समोर आज हा जो कार्यक्रम केला, हा एक भव्य आणि दिव्य कार्यक्रम आज वळसंकर कुटुंबियामध्ये संपन्न झाला. त्यामुळे तुमच्या सर्व कुटुंबियांना श्रीर वर्चस्व मायुष्य मारोग्य माविधा क्षोभमानं महीयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः अश्वदायै च गोदायै धनदायै महाधने धनम मे जुषताम देवी सर्व काम्यांश देहि मे. आता तरुणांना एक आव्हान करतो आणि संपवतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असं सांगितलंय, तरी अंबिका जन्मावे कवडे लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे. माऊली असं म्हणतात की बाबा आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पांडुरंगाचं दर्शन त्यालाच घेण्याचा अधिकार आहे जो आई आणि वडिलांची सेवा करतो. ज्यांनी आई वडिलाला आश्रमात ठेवलंय, ज्यांनी आई वडिलाला आपल्यापासून लांब लोटलंय, तो बरोबर पंढरपूरला येऊ शकतो. कारण तुम्ही बघा, दर्शन घेताना सुद्धा किंवा गुरुजी लोक म्हणताना सुद्धा असं म्हणतात, श्री श्रीमन महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नमः, श्री उमा महेश्वराभ्यां नमः. एवढे देव आहेत. याच्या जोडीला काय म्हणतात, माता पितृ चरण कमलेभ्यो नमः. आई वडिलाला बसवत नाही, आई वडिलाच्या पायाला बसवतो. इतकं लक्षात घ्या. किती महात्म्य असेल तुम्ही मला सांगा. अशा तीर्थांना जर तुम्ही आम्ही सोडलो, पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी, आपुले ते थोरपण नारायण विसरला. असा वैकुंठीचा देव आज आई वडिलांची सेवा केल्यामुळे आले. आज तसेच तुम्ही दोघंही भाऊ असतील, तुमची बहीण असेल, त्या पद्धतीनं तुम्ही सगळी सेवा करता. तुमच्या सर्व कुटुंबियांना मंगलमयाचा शुभाशीर्वाद देतो आणि मी रजा घेतो. रामकृष्ण हरी.